मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटून एका प्रवाशाचा मृत्यू झाला। अजून 5 जण बेपत्ता आहेत। 77 जणांना वाचवण्यात यश आलंय। उरणजवळच्या कारंजा इथं स्पीड बोटीनं नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडक दिली, त्यामुळे हा अपघात घडला। 130 प्रवासी क्षमता असलेल्या बोटीत 80 प्रवासी आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते। नीलकमल बोट जवळपास 10 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटनं बोटीला धडक दिली। नीलकमल बोटीत पाणी शिरू लागलं आणि बोट बुडाली। स्पीड बोटनं धडक दिल्यानंतर ही बोट बुडाली असं पाहिलं। स्पीड बोटची प्रवासी बोटला धडक बसली आणि यात एकाचा मृत्यू झालाय। अजून 5 जण बेपत्ता आहेत। शोधकार्य सध्या थांबवण्यात आलंय। स्पीड बोट नेमकी कोणाची याबाबत अद्याप सवाल उपस्थित केले जात आहेत। मात्र ज्या वेगात ही स्पीड बोट आली त्या वेगानं या बोटीला धडकली आहे, त्यामुळे ही बोट बुडाली आहे। या बोटीमध्ये 80 प्रवासी आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते। स्पीड बोट धडकली आणि त्यानंतर नीलकमल बोट उलटली। ही बोट उलटली तेव्हाची दृश्य साम टीव्हीनं सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहेत। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय। प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला स्पीड बोटीनं जोरदार धडक दिली। या स्पीड बोटीनं आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिनं नीलकमल या बोटीला धडक दिली आहे। धडकेत नीलकमल बोट बुडाली। अपघातावेळी बोटीत 80 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते। नेव्हीच्या स्पीड बोटनं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे।